मंडळी, आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा कमवतो, रात्रंदिवस कष्ट करतो आणि सगळं कशासाठी करतो माहिती आहे? आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी, आपल्या घरातली सगळी लोक एकमेकांसोबत प्रेमाने राहावी, आनंदाचं वातावरण आपल्या घरामध्ये असावं, हा हेतू आपल्या मनामध्ये असतो आणि म्हणून त्याच्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो. परंतु मंडळी, आपल्याकडे पैसा भरपूर असतो, संपत्ती भरपूर असते, शेती वावर जमीन नोकर चाकर या सगळ्या गोष्टी असतात, परंतु आपल्या घरामध्ये शांतता नसते, समाधान नसतं आणि त्याच्या शोधापायी आपण रात्रंदिवस तळमळ करत असतो. मंडळी, बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या घरामध्ये कटकटी असतात, रोज भांडणं होतात, घरामध्ये चिडचिड होते, घरातली माणसं एकमेकांसोबत वाद घालतात, कारण नसताना घरामध्ये भांडणं होतात, थोड्या थोड्या कारणामुळे घरामध्ये चिडचिड होते. अशा प्रकारचं वातावरण घरामध्ये जर असेल तर हा व्हिडिओ तुम्ही 100% पहा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीवर आपण उपाय करणार आहोत. मंडळी, असं जर वातावरण घरात असेल तर एक असा भयंकर रामबाण असणारा उपाय आहे, तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही 100% पहा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की आपल्या जीवनातल्या कोणत्याही समस्या असू द्या, सगळ्या समस्येवर उपाय देण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून आपल्या नाथ महाराज या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करत असतो. मंडळी, आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये, ग्रहशास्त्रामध्ये या सगळ्या उपायाचं वर्णन आलेलं आहे. फक्त गरज असते ते योग्य उपाय करण्याची. मंडळी, तुमच्या घरामध्ये जर रोज कटकटी होत असतील, भांडणं होत असतील, चिडचिड होत असेल आणि याच्यातून जर तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल तर नक्की हा व्हिडिओ पहा. कारण काय होतं, बऱ्याच घरामध्ये विनाकारण भांडणं होत असतात. बाप लेकाचं भांडण होत असेल, नवरा बायकोची भांडणं होत असतील, मायलेकराची भांडणं होत असतील, भाऊभाऊकीसोबत वाद होत असतील, घरामध्ये चिडचिड होत असेल, अनेक प्रकारच्या गोष्टी असतात की ज्या आपल्या घरामध्ये होतात. तर त्या होतात कशामुळे मंडळी? तर आपल्या घरामधला जो निगेटिव्हपणा असतो, आपल्या घरातली जी निगेटिव्ह ऊर्जा असते, जे आपण एखादं फिल्टर पाण्याचं मशीन असतं ना, त्याच्यामधून जसं वेस्टेड पाणी जसं बाजूला जातं, तसं आपल्या घरामध्ये एक निगेटिव्ह ऊर्जा तयार होते. ती निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला बाजूला फेकून द्यायची. जोपर्यंत आपण ती निगेटिव्ह ऊर्जा बाजूला फेकून देणार नाहीत, काढून टाकणार नाहीत, तोपर्यंत आपल्या घरातलं वातावरण स्वच्छ आणि शांत राहणार नाही. तर ती निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये कशी झाली, तर ही लक्षणं जर तुमच्या घरामध्ये असतील तर 100% ती निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश केलेली असणार आहे. तर मग ती निगेटिव्ह ऊर्जा वास्तुदोषाची असू शकते, पितृदोषाची असू शकते, ग्रहदोषाची असू शकते, किंवा अजून कोणता दोष असेल तर त्या दोषाची असू शकते. तर नक्की ती ऊर्जा कोणतीही असू द्या, आपल्याला त्याच्यावरती एक उपाय करायचा आहे. तो उपाय, ते 2-3 उपाय आहेत, त्याच्यातले 2 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, सगळ्यात अगोदर आपल्याला एक उपाय करायचा. कोणता? आपण सकाळी आपल्या घरातल्या ज्या माता माऊली असतील, आई किंवा बहीण असेल, कोणी असेल, आई असेल, बहीण असेल, बायको असेल, घरातली जी महिला असेल, ती महिला घरातली फरशी पुसत असताना आपण जे केमिकल वापरतो, त्या केमिकलमध्ये आपण काय करायचं, लाल रंगाचं मीठ टाकायचं. खडं मीठ म्हणतो त्याला आपण, सैंध मीठ म्हणतो. ते मीठ आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आणि त्या मिठाच्या पाण्याने आपल्या घरातली सगळी फरशी पुसून घ्यायची. त्याचं कारण काय मंडळी? बघा, गुरुत्वाकर्षण काय सांगतं की जी ऊर्जा तयार होते ती ऊर्जा वरून खाली आदळते आणि ती खाली आल्यामुळे, घरामध्ये ऊर्जेनं प्रवेश केल्यामुळे ती ऊर्जा डायरेक्ट घराच्या जमिनीवरती पडत असते आणि घराच्या जमिनीवरती ऊर्जा चिकटलेली असते आणि त्याचा परिणाम पूर्ण घरावर होत असतो. याला एक विज्ञान आहे. तर काय करायचं, त्या मिठाच्या पाण्याने जर आपण ती फरशी पुसून घेतली तर मिठामध्ये असा एक गुण आहे, तो ती निगेटिव्ह ऊर्जा फेकून देतो. ती ऊर्जा संपवण्याचं काम मिठाचं असतं आणि मीठ 100% ती ऊर्जा नष्ट करून टाकतं. त्यामुळे मिठाच्या पाण्यानं स्वच्छ धुवून टाकायचं आणि त्याने ती ऊर्जा कमी होईल. आणि थोडीफार राहिलेली जी ऊर्जा असेल तर त्याच्यासाठी दुसरा एक उपाय आपल्याला करायचा आहे. तो उपाय सुद्धा आपल्या घरातल्या माता माऊलींनीच करायचा आहे. काय करायचं, स्वयंपाकाला सुरुवात करण्या अगोदर, स्वयंपाक बनवायच्या अगोदर, सुरुवातीला आपण ज्यावेळेस गॅस आपल्या घरामध्ये चालू करू, आता बऱ्याच लोकांच्या घरामध्ये शेगडी आहे किंवा काही लोकांच्या घरामध्ये चुलीची व्यवस्था आहे, किंवा चूल असेल, शेगडी असेल, गॅस असेल, तुमच्या घरामध्ये जे जे स्वयंपाकाचं साधन असेल त्या प्रत्येक साधनावरती आपल्याला काय करायचंय, गॅसवरती एक भीमसेन कापुराचा तुकडा आपल्याला स्वयंपाक करण्या अगोदर जाळायचा आहे, गॅसवरती ठेवून जाळायचा आहे. जसं आपण भारताचं वांग जाळतो का, अगदी त्याचप्रमाणे भीमसेन कापुराचा तुकडा आपल्याला गॅसवरती जाळायचा आहे.
गॅस नसेल तर तुमच्या घरातल्या चुलीवरती सुद्धा तुम्ही त्याला जाळू शकता आणि त्या भीमसेन कापुराचा धूर तुमच्या घरामध्ये संपूर्ण फिरेल अशा पद्धतीने आपल्याला जाळायचा आहे. तर हा उपाय आपल्याला लगातार 21 दिवस करायचा आहे. असा उपाय जर तुम्ही 21 दिवस केला तर 100% सगळी निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घरातला आनंदाचं वातावरण, सकारात्मक वातावरण कायम राहील आणि तुम्ही सुखी जीवन आनंदाने जगू शकता. मंडळी, हा उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत प्रमाणित आणि अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यामुळे 100% तुम्ही हा उपाय करायचा. बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे. तुम्हाला सुद्धा 100% फायदा होईल. शुभम भवतु.